Audio Jungle. मिरवणूक अस्तित्वाची, मिरवणूक स्वाभिमानी मुलाची, मिरवणूक गरिबीवर मात करत बुद्धिमत्तेला जागृत करण्याची, मिरवणूक एका यशस्वी मुलाची, मिरवणूक एका टेलर व्यवसाय करणाऱ्या महिलेची, मिरवणूक लढणाऱ्या बापाची व मिरवणूक निकालाकडे आस लावून पाहणाऱ्या बहीण भावाची. मिरवणूक निघाली प्रणव सुनील कवडेची. का तर बेल्ले गावामध्ये पहिला सी ए होण्याचा मान मिळवणाऱ्या प्रणव कवडेची. आईवडिलांच्या अपार कष्टावर यशाची ज्योत पेटली व स्वप्नांना आकार आला. आमच्या मुलाने खूप काटकसर केली. वेळप्रसंगी मित्रांनी मैत्रिणींनी मदत केली. आम्ही आमची जागा विकली पण आमच्या मुलांना शिकवलं. पहा, नुकताच बेल्ले गावामध्ये सी ए परीक्षा पास झालेल्या प्रणव कवडेचा शिवनेरी संवादच्या वतीने ग्राउंड रिपोर्ट. आज आपल्या बेल्ले गावामध्ये पहिला सी ए होण्याचा मान ज्या मुलानं मिळवलेला आहे हे त्याचं घर आहे. हे घर जर पाहिलं आपण तर हे अगदी साध्या पद्धतीमधलं घर आहे. ह्या घरामध्ये अभ्यास करून त्या मुलानं आज दैदिप्यमान असं यश संपादन केलेलं आहे. आज गावातून त्याची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. आता हे घर आपण पूर्वी अगोदर पाहण्यासाठी या ठिकाणी आलो. ही अभ्यासाची त्याची जागा असावी आणि आज आपण पाहतोय की समाजामध्ये फार मोठ्या सुखसुविधा देऊन सुद्धा मुलांना यश मिळवता येत नाही. परंतु या मुलानं या अशा छोट्याशा घरामध्ये इतकं मोठं यश संपादन केलं, ही बाब भूषणावह आहे. आज आपण त्या घरामध्ये आलेलो आहोत ज्यांचा मुलगा सी ए पास झालेला आहे. काय नाव आहे तुमचं? सुनील कवडे. किती वर्ष अभ्यास करत होता मुलगा? तो आपला म्हणजे 5वी पर्यंत आपली गावातली शाळा आणि 5वी नंतर हायस्कूलला गेला आणि 11वी 12वी इंग्लिश कॉमर्स आपल्या समर्थ कॉलेजला केलं. तिथून पुढे त्याला वाटलं का मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट हे करायचं. मग फाउंडेशनचा कोर्स वगैरे करायला पुण्याला निघून गेला. इंटरमिडिएट झालं, ते झालं आणि नंतर मग फायनान्सचा अभ्यास इथे घरी बसूनच केला त्यांनी 2 वर्ष. आता हा शिक्षणाचा खर्च कसा भागला? नाही कसं माहिती का, आता आमचे वडील आहेत, भावाचा मुलगा आहे, आमची भाऊजाई आहे आणि बरेचसे प्रत्येकाने आपल्या ज्याच्या परीने ज्याला जमलं सहकार्य केलं. आणि आपण काय म्हणतो, अंथरून पाहून पाय पसरावे तशी मुलांनी पण काटकसर केली. आणि आपले जानको शेट असतील, अण्णा वगैरे सगळ्यांनी खूप मदत केली. आणि काय वाटतं आज मुलगा पास झालाय? अहो इतका आनंद आहे ना का जेव्हा कळलं त्यांनी सांगितलं. आणि हाच सीन आहे ना जानेवारीमध्ये होता, फक्त 6 मार्कांनी राहिला होता आणि तो कसर त्याने आत्ता भरून काढली. आणि कधी इतका कळलं आनंद वाटला तुम्हाला? कळलं कधी तुम्हाला? ना 6:11 दरम्यान. तो मुलगा कुठं होता? आमच्या चुलत्यांच्या घरी बसला होता तिथं. तो पाहत होता? हा, पाहत होता. आणि आम्हाला गावात जायचं होतं, तिथं टेलरिंग दुकान आहे ना, बरं जाऊ मग त्याला विचारू ना. थांबा बोलला, पाहतोय. त्यांनी पाहिला, म्हणलं परत कन्फर्म कर. आपलं एक धाकधूक असते ना, त्यांनी कन्फर्म केला. आणि आम्ही, माझी भाऊजी, आम्ही इतके रडलो ना सगळे, म्हणजे अंदाजे अश्रू होते. आणि खूप समाधान वाटलं सर. कारण मी आहे ना पहिले कल्याणला होतो, मी फार जवळून पाहिल्यात अनंत गोष्टी, जे काय आहे सगळ्या गोष्टी समाज आपण पाहतो ना. आणि त्यांनी निवडलं, तो म्हणला मला हेच करायचं आहे. आणि त्याने त्याच्यावर एक आपण काय म्हणतो लक्ष केंद्रित केलं आणि ते लक्ष त्यांनी पूर्ण केलं. या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे आणि आमच्या पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. ताई, किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुलं, 1 मुलगी मला. काय करतात मुलं? माझी मुलगी आता ते फुगेवाडीमध्ये कंपनीत कामाला आहे. पेरोल लग्न झालंय? नाही झालं, कामाला आहे? हा. कामाला आहे आणि MBA परीक्षा देते तिथं. बारका मुलगा BBA झालाय, तो पण MBA परीक्षा देतो. आणि हा 2 नंबरचा होता. हा मुलगी मोठी होती म्हणजे. आणि हा 2 नंबर आहे, बारका 3 नंबर होता. काय वाटलं पहिल्यांदा कळलं तेव्हा? खूप आनंद वाटला. कष्ट केले पण त्यांनी पण आमच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली. आम्ही तुम्ही फक्त काय त्याला काम आम्ही त्याला फक्त आधार दिला, बाबा तू कर. तुम्ही काय काम करता? मी टेलरिंगचं काम करते. किती वेळ काम करायचे? सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असते मी गावामध्ये. मग घरचं काम कसं करायचं? आल्यावर करायचं, रात्रीचे 12 वाजले तरी पण चालतं. उद्दिष्ट काय होतं?
पोरं आपली शिकून मोठी झाली पाहिजे, आपल्यासारखे दिवस नाही यावं त्यांना पण. स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहून म्हणजे आम्हाला अभिमान वाटला ना त्यांनी आता केलं तर. आज गावातून मिरवणूक निघली, लोकांनी त्याला ओवाळलं. एक आई म्हणून काय वाटलं? मला ते सांगता येणार नाही. मला एवढं म्हणजे हृदय हे भरून आलेलं माझं पूर्ण. बघून आनंद हे झाला मला. आज आपण समाजात पाहतो की मुलं भरपूर सुविधा दिल्या जातात. सगळे हवे ती पुस्तकं दिली जातात. तरीही त्यांना इतकं मोठं यश संपादन करता येत नाही. नाही. परंतु तुमच्या मुलांनी कशा परिस्थितीमध्ये अभ्यास केला? त्याला कसं झालं म्हणजे तो गेला अगोदर. तर आमच्याकडे कॅपॅसिटीच नव्हती आमची का आम्ही त्याला पुरवू शकू. तर आमची गावामध्ये जागा होती. आम्ही ती विकली. थोडंफार कर्ज पण होतं आमच्यावरती. मग ते नील केलं. तर कोरोना आला. 2019 मध्ये काहीतरी कोरोना आला ना आपला. 19-20 ला. हा 19-20 ला. त्यावेळेस तो तिकडे होता पुण्याला. तो आल्यानंतर मग तिथून सुरुवात झाली त्याची. मग ती जागा विकल्या आम्ही पहिले त्याचे पैसे तिकडे क्लासला वगैरे भरले. पण तिथून पुढे नंतर मग आम्ही सुनील कनसेच्या इथे राहत होतो आम्ही तेव्हा. पण ते भाडं खूप वाटायचं आम्हाला. म्हटलं आता जर पुढे धंदे नाही झाले तर आपण भाडं कसं द्यायचं ना. मग आपल्याकडे हाय ती रक्कम आपण घर बांधूया छोटंसं. म्हणून आम्ही ताईंकडे वगैरे आम्ही बोललो आम्ही छोटंसं घर बांधून घेतो. तर त्या पण बोलल्या बांधा उलट चांगलं आहे. मग आम्ही ते पैसे पहिले याच्यात गुंतवले. पण नंतर शिक्षणाचं त्याचं हे झालं ना. मग असं इकडून तिकडून सगळ्यांनी सहकार्य करून आम्ही हे केलं. त्याने पण खूप काटकसर केली. त्याच्या मित्रांनी त्याला जीव लावला. मित्रांनी खूप त्याला सहकार्य केलं त्याच्या. माणुसकी आहे. हो. माणूस जगामध्ये माणुसकी आहे. हाय. प्रत्यय आला तुम्हाला? हो आहे. खरंच आहे. ते पहा, ह्या ज्या ताई आहेत, या स्वतः टेलरिंगचा व्यवसाय करतात. एका महिलेला काय करावं लागतं तर घरातलं आवरायचंय. नंतर बाहेर आपल्या गावामध्ये साधारणतः बेलगाव इथून 2.5 किलोमीटरपेक्षाही जास्त लांब आहे. इतक्या अंतरावरती जायचंय, व्यवसाय करायचा आहे आणि आपल्या मुलांना शिकवायचंय. उद्दिष्ट एकच होतं की आपली जागा जाऊ द्या, जमीन जाऊ द्या, परंतु मुलं शिकली पाहिजे आणि तो आनंद आज त्या ताईंच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. माणुसकी जगामध्ये आहे. मित्रांनी सहकार्य केलं आणि नातेवाईकांनी सहकार्य केलं. त्यांच्यातून आज आपल्याला पाहायला मिळतंय. मुलगा जन्माला यावा तर असा यावा, अन्यथा मुलं जन्माला न आलेली बरी आजची पिढी आहे. अशा पिढीमध्ये अशा मुलाला ह्या दोन्हीही म्हणजे माता पिता आहेत दोन्हीही, त्यांनी जन्म दिलेला आहे की बेल्लेगावचं नाव त्यांनी आज मोठं केलेलं आहे. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.